मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री त्या संदर्भातला निर्णय घेतील ना. त्याच्यामध्ये मी असेन काय किंवा आणखीन कोण असेल काय त्याबाबत काही टिप्पणी करण्याची गरज नाही आहे. आणि आमच्या रायगड जिल्ह्यावर जिल्हा नियोजनचा निधी असो, इतर काही शासकीय कामकाज असो, हे काही तिन्ही नेते मंडळी म्हणजे मुख्यमंत्री फडणवीस साहेब असो, एकनाथजी शिंदे साहेब असो किंवा दादा असो, हे त्याच्यामध्ये लक्ष घालून आहेत. त्याच्यामुळे त्यांना ज्या वेळेला योग्य वाटेल, त्यांना ज्या वेळेला योग्य ज्याच्यावर जबाबदारी द्यायची अशी वाटेल त्यावेळेला ते देतील. वारंवार त्या संदर्भामध्ये म्हणते की मी महायुतीच्या सरकारमध्ये मंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली, एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली, अजितदादांच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहे. पालकमंत्री पद हा त्याच्यातला फक्त एक छोटासा भाग आहे, हे काही सर्वस्व त्या ठिकाणी नाही. त्यामुळे त्या संदर्भातला योग्य तो निर्णय राज्याचे आमचेही तिन्ही नेते मंडळी घेतील. आम्ही 2 दिवसापूर्वीच साधारणपणे जाहीर केलं की रक्षाबंधनच्या पार्श्वभूमीवर त्याच्या पूर्वसंध्येला लाडकी बहीण योजनेचा जुलै महिन्याचा हप्ता हा वितरित होण्याची सुरुवात होईल. कालपासून ती सुरुवात झालेली आहे. त्याच्यामुळे पुढच्या 2-3 दिवसाच्या कालावधीमध्ये पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हे लाभ आपल्याला गेलेले पाहायला मिळेल. तो एक डेटा आहे जो माहिती व तंत्रज्ञान विभागाने आमच्याकडे दिलेला आहे. त्याचा संपूर्ण त्या ठिकाणी 15 दिवसाचा कालावधी ही साधारणपणे आम्हाला ग्राउंड लेवलची स्क्रुटिनी करायला लागणार आहे. आणि तो कालावधी झाल्यानंतर तो आकडा किती आहे हा त्या ठिकाणी निश्चित करता येईल. पण साधारणपणे जर पुरुषांनी किंवा चुकीच्या व्यक्तींनी त्या योजनेचा लाभ घेतला असेल तर त्यांच्यावर कडक कारवाई आणि ती वसूल करण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा शासन हे त्या ठिकाणी निर्णय